माझं नाव संतोष साळवे. मी भारत मुक्ती मोर्चाचा जिल्हाध्यक्ष आहे आणि सर्व पत्रकार बांधवांचे स्वागत. तुम्ही आज इथलच्या मीटिंगसाठी उपस्थित राहिला. आजचा जो मुद्दा आहे सगळ्यात महत्त्वाचा आजचा जो मुद्दा आहे हा 5व्या टर्म हे 4थ्या टर्ममधलं आहे. याच्या आधी 4 टर्म झालेले आहेत, हे 4थ्या टर्ममधलं आहे. आणि या मुद्द्यामध्ये सगळ्यात आधी म्हणजे हा ईव्हीएमच्या विरोधात झालेलं आंदोलन आहे. की आमची सर्वात प्रथम मागणी आहे की ईव्हीएम बंद झाली. दुसरी मागणी जी ओबीसी समाजाची जाती आधारित जनगणना झालेली आणि त्याचबरोबर सध्या पूर्ण जगभरामध्ये जो मुद्दा पेटलेला आहे की महाबोधी महाविहाराचा जो मुद्दा आहे, यावर जे ब्राह्मणांनी जे कब्जा केलं हे मुक्त करण्यासाठी हे आंदोलन आहे. आणि सध्या त्याचबरोबर वक्फ बिलाचा जो मुद्दा आहे याच्यावर जो कायदा आलेला आहे तो कायदा रद्द करण्यासाठी आपण हे उद्या 9 एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमध्ये जेलभरो आंदोलन करत आहोत उद्या मोठ्या संख्येने. महाबोधी विहाराचा जो विषय 1918 पासून चालत आलेला आहे. काँग्रेसने 65 ते 68 वर्ष भारतावर राज्य केलेलं आहे. काँग्रेस सत्तेत होती. तुम्हाला असं म्हणायचं का काँग्रेस पण जातीवादी होती? सर, इथे जातीवादीचा प्रश्न नाही आहे. इथे ब्राह्मण समाजाचा विषय केला, ब्राह्मणांच्या ताब्यात आहे. बिलकुल यामध्ये कुठलाच हे नाही आहे. की माझा एक तो प्रश्न आहे की प्रत्येक समाजाचा, जसं मुसलमानांकडे ते मस्जिद आहेत त्यांच्या ताब्यामध्ये, ख्रिश्चन लोकांची जे चर्च आहे ते ख्रिश्चन लोकांच्या ताब्यामध्ये आहे, शीख लोकांचं जे गुरुद्वारा आहे ते शीख लोकांचं आहे. मग बौद्धांच्या ताब्यामधलं जे सर्वात पवित्र स्थळ आहे हे बौद्ध लोकांच्या ताब्यात का नसावं? आणि हाजी तर 75 वर्ष झाली मग आतापर्यंत का नाही सर? 75 हा लढा हा आजचा नाही आहे. हा लढा जसं सांगतात, हा लढा बऱ्याच वर्षापासून 1918 पासून चालू आहे. आणि हे आमचा हा बेसिक राईट आहे की प्रत्येक धर्माला त्याचे जे काही रिच्युअल्स असतात ते फॉलो करण्याचा अधिकार आहे. आणि त्या ठिकाणी आणि हा जो कायदा आहे हा 1949चा आहे. भारताचं संविधान लागू होण्याच्या आधीचा कायदा आहे. म्हणजे हा पूर्णपणे हा बेकायदेशीर कायदा आहे. तो कायदा कंटिन्युअसली हा पुढे चालतच आहे. आणि त्या ठिकाणी तिथे हजारो लाखो कोटीचं तिथं दान येते. त्यामुळे सुद्धा सरकार त्या ठिकाणी स्वागत करतो. भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा या सर्व SC ST OBC मायनॉरिटींच्या राष्ट्रव्यापी संघटना आहेत. त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रव्यापी जनआंदोलनाचे प्रवर्तक मान्यवर वामन मेश्राम साहेब आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये 9 एप्रिल 2025ला देशभरामध्ये राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन होत आहे. महाराष्ट्रामध्ये जेलभरो आंदोलन होत आहे. त्याच्या तयारी अंतर्गत प्रचार प्रसारासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. 9 एप्रिल 2025ला जे जेलभरो होणार आहे त्या जेलभरोच्या माध्यमातून उद्या औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा जेलभरो आंदोलन होणार आहे. त्याचा प्रचार प्रसार झालेला आहे. सर्वांना आमंत्रण दिलेलं आहे, निमंत्रण दिलेलं आहे. त्याचे प्रमुख विषय आहेत EVM मशीनमध्ये घोटाळे करून केंद्र सरकार व राज्य सरकार बहुजनांच्या विरोधामध्ये, SC ST OBC मायनॉरिटीच्या विरोधामध्ये संसदेमध्ये कायदे पारित करत आहे. आणि दुसरी गोष्ट, संसदेमध्ये बसलेलं किंवा विधानसभेमध्ये बसलेलं जे सरकार आहे ते EVM मशीनमध्ये घोटाळे करून निवडून आलेलं सरकार आहे. तिसरी गोष्ट, OBCची जाती आधारित जनगणना होत नाही, मराठा समाजाची जनगणना होत नाही आणि म्हणून मराठा OBCंना आरक्षण मिळत नाही. चौथं, जे संसदेमध्ये आमच्या सर्व महापुरुषांच्या विरोधामध्ये जे स्टेटमेंट केले जात आहेत त्याच्या विरोधामध्ये असे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. आणि काल परवा जे संसदेमध्ये बिल पारित झालं, जे आमचा सर्वात मोठा समाज आहे देशभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये, औरंगाबादमध्ये मुस्लिम समाज, जे मसावदा मानणारे समाज आहे, त्यांचा जे वैयक्तिक कायदा आहे, वक्फ बोर्ड आहे, त्या बिलमध्ये छेडछाड करून ते बिलवर आता सरकारचं नियंत्रण आणण्यासाठी किंवा EVM मशीनमध्ये चोरी करून आलेल्या सरकारचं नियंत्रण आणण्यासाठी हे लोक काल वक्फ बिलच्या नावावरती एक संशोधन करून बिल पारित केलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून वक्फ बिलच्या सर्व कॉन्स्टिट्युशनल अधिकारांचा किंवा त्यांच्या इस्लामिक जे कानून आहेत त्यांच्या अधिकारावर गदा येत आहे आणि त्यांचा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर तो एक मुद्दा आहे. या सर्व मुद्द्यांच्या विरोधामध्ये उद्या 9 एप्रिल 2025 रोजी मेश्राम साहेबांच्या नेतृत्वामध्ये देशभरामध्ये जेलभरो होत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये जेलभरो होत आहे. आणि उद्या औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा SC ST OBC मायनॉरिटीच्या सगळ्या या मुद्द्यांवरती जेलभरो आंदोलन कलेक्टर ऑफिसच्या समोर सकाळी 11 वाजता होणार आहे. प्रशासनाला आणि सरकारला आम्ही एवढंच सांगू इच्छितो की आम्ही पीडित लोक आहोत, आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर आम्हाला तुम्ही जेलमध्ये टाका, आम्ही जेलमध्ये यायला तयार आहोत. आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला वास्तव्य करू द्या. जोपर्यंत तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून
हटणार नाही. या मागणीसाठी आम्ही त्या ठिकाणी उद्या तुमची सकाळी 11 वाजता येतो. महत्वाची मागणी कोणती? होप बिल आहे, तो ओबीसी जनगणना आहे का ईव्हीएम मशीन आहे? कारण की ह्या जुन्या मागण्या होप बिलचा परवाच्या दिवशी पास झालेला आहे. हे बघा, भारत मुक्ती मोर्चाची सर्वात महत्त्वाची आणि मेश्राम साहेबांची सर्वात महत्त्वाची मागणी देशभरामध्ये मागच्या 25 वर्षापासून ईव्हीएम मशीन बंद व्हावी आणि बॅलेट पेपरवरती पारदर्शी निवडणुका व्हाव्या यावरच आहे. परंतु म्हणजे होप बिलला तुमच्या अर्थाने महत्व नाही का? नाही, बिलकुल महत्व आहे, 100% महत्व आहे. परंतु त्याचं कारण आम्ही सांगत आहे. ताप का आला तर ताप काकडी खाल्ल्यामुळे आला, तर आम्ही काकडी नाही खावी एवढंच सांगत आहोत. ताप आलेला हा महत्वाचा नाही असं आम्ही नाही सांगितलं. आम्ही हे म्हणत आहोत की काकडी खाल्ल्यामुळे ताप आलेला आहे, तर आम्हाला विलास पहिले काकडीचा म्हणजे होप बिलाबरोबर हे एक साथ एक फ्री आहे का हे मुद्दे? नाही, मुद्दे फ्री म्हणतात ना साहेब. त्याच्यामध्ये कसं आहे, अप टू डेट हे सरकार ईव्हीएम मध्ये घोटाळे करून SC ST OBC मायनॉरिटींच्या फंडामेंटल राईटचं उल्लंघन करत आहे आणि रोज काहीतरी नवीन कायदे आणत आहे, रोज काहीतरी छिडकान होत आहे आणि आमच्या मौलिक अधिकारांवर गदा आहे. रोज जे अडचणी आमच्या समोर आल्या, रोज ज्या समस्या आमच्या समोर आल्या, त्या समस्यांना घेऊन मेश्राम साहेब आंदोलन करतात. आणि आजची सर्वात मोठी समस्या जर काही आहे तर देशामधले सर्वात मोठे लोकसंख्या असलेले इस्लामिक मुस्लिम लोक यांच्या वक्फ बिलवरती गदा आलेली आहे. दुसरं सर्वात मोठा एक जो समाज आहे बुद्धिस्ट धर्माचे लोक, त्यांच्या महाबोधी महाविहारावरती RSSचा कब्जा झालेला आहे, RSSच्या ब्राह्मणांचा कब्जा झालेला आहे आणि त्या माध्यमातून ते आम्हाला मुक्त करण्यात यावं, ते बिल वापस घेण्यात यावं. हा आजचा सर्वात मोठा मुद्दा आहे. ईव्हीएमचा मुद्दाही मोठाच आहे, परंतु तो 25 वर्षापूर्वी झालेला मुद्दा आहे. परंतु वक्फ बिलचा मुद्दा आज सर्वात मोठा आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मुस्लिम समाजाचे लोक राहतात, औरंगाबादमध्ये सर्वात जास्त मुस्लिम समाजाचे लोक राहतात आणि आजच्या डेटमधला हा म्हणायला काहीच हरकत नाही की RSS BJPच्या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून संविधानाला ठेच पोहोचवणारा सर्वात महत्त्वाचा जर कुठलं बिल त्यांनी आणलेलं आहे तर ते वक्फ बिलचं बिल आहे आणि त्या वक्फ बिलला महत्त्वाचा मुद्दा समजूनच आम्ही उद्याचं आंदोलन करत आहोत. याला आमचं समर्थन आहे. मुद्दा एकच, पण पक्ष संघटना अनेक त्याच मुद्द्यावर वेगवेगळे आंदोलन करतात. भारत मुक्ती तुम्ही त्यांना एकत्र आणण्यासाठी काही प्रयत्न करणार आहे का? 100% प्रयत्न केले. हे बघा, हे संविधान किंवा हा देश किंवा हे जे समानतेला मानणारे जे धर्म आहेत किंवा धर्म आहेत, हे कुठल्या एका संघटनेची, एका पार्टीची किंवा एका नेतृत्वाची काही मिळकत नाही. हे सर्व देश सगळ्यांचाच आहे. तर सर्व देशांच्या लोकांना त्यांचे मौलिक अधिकार वाचले पाहिजेत, हाच आमचा उद्देश आहे. आणि ही लढाई संवैधानिक लढाई आहे, कॉन्स्टिट्यूशन वाचवण्याची लढाई आहे, फंडामेंटल राईट्स वाचवण्याची लढाई आहे. यामध्ये सगळ्या SC ST OBC मायनॉरिटींच्या संघटनांना, पार्टींना, नेतृत्वांना, समाजाला सगळ्यांना आमंत्रण आहे. ही लढाई कुठल्या एकट्याची एक मागणी आहे, ओबीसीची जातीने जनगणना झाली पाहिजे. भारतामध्ये 2011 नंतर जनगणनाच नाही झाली, कोणाचीच नाही झाली. त्यासाठी आपण काय बोलणार नाही. त्यासाठी तुम्ही जर मागं 2-3 वर्षांचा जर इतिहास पाहिला असेल तर भारत मुक्ती मोर्चा आणि वामन मेश्राम साहेबांनी OBCच्या जनगणनेच्या मुद्द्यावरती 2दा भारत बंद केलेला आहे. 2दा भारत बंद झालेला आहे आणि 2दा भारत बंद करून जे आउटशूट विंग आहे राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा, त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत चौधरी विकास पटेल साहेब, त्यांच्या माध्यमातून देशभरात परिवर्तन यात्रा सुरू आहे. ओबीसींना जागृत करणं सुरू आहे आणि ओबीसींच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा पुढच्या जे 1 जुलैला जे भारत बंद आहे, आता भारत मुक्ती मोर्चाचा जे पुढचा 1 जुलैला भारत बंद आहे, तोपर्यंत जर हे वक्फ बिलचा मुद्दा जर मागे नाही हटला किंवा महाबोधी विहाराचं आंदोलन जर मागे नाही हटलं तर ते मुद्दे पण त्याच्यामध्ये सामीलच असतील. परंतु 1 जुलै 2025चं जे भारत बंद आहे ते सर्वात मोठं आंदोलन तुम्हाला आता आम्ही पत्रक दिले आहे. तो 1 जुलै 2025चा भारत बंद हा फक्त सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ईव्हीएम मशीन बंद करणे आणि ओबीसीची जाती आधारित जनगणना करणे. आणि ज्या आंदोलनात किती कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता? कार्यकर्ते तर कमी उपस्थित राहतील, पण समाजातले लोक जास्त उपस्थित राहतील. किती समाज उपस्थित राहण्याची शक्यता? आता आम्ही तर तयारी 5-10 हजार लोक त्या ठिकाणी उपस्थित राहायची केलेली आहे, परंतु होऊ शकते लाखाने लोक होऊ शकतात. जर तुम्हाला अटक करून सोडून देण्यात आले, फक्त अटक करणार, पोलीस स्टेशनला नेणार, नोटीस देणार, सोडून देणार, तुमचं पुढचं पाऊल काय असणार? 1 जुलै एक आपला विरोध दर्शवणे हा या आंदोलनाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. बहुजन समाजातल्या लोकांना जेलमध्ये टाकणे किंवा बहुजन समाजातल्या लोकांना जेलमध्ये घेऊन जाणे हा सुद्धा आमचा काही मेश्राम साहेबांचा उद्देश नाही. संविधानामध्ये काय आंदोलन करत असताना जेल भरो ही एक टर्म आहे की आम्ही या कायद्याच्या विरोधात आहोत, या सरकारच्या विरोधात आहोत, म्हणून आम्ही आमची नाराजी व्यक्त करत आहोत. आणि जर त्यांनी आम्हाला जेलमध्ये टाकून समजा रिलीज केलं तरी आम्ही त्यांचं वेलकम करू, कारण तोपर्यंत 625 जिल्ह्यांमध्ये प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसपर्यंत तो मेसेज गेलेला असेल की देशातल्या 625 जिल्ह्यांमध्ये लाखो लोकांनी जेलभरो करण्याचा प्रयत्न केला किंवा जेलभरो केला सुद्धा, किंवा हे लोक जेलमध्ये राहण्यासाठी सुद्धा तयार आहेत. एवढ्या जेल भारत सरकारकडे आहेत, महाराष्ट्र सरकारकडे आहेत नाही. आणि जर त्यांनी
काही कार्यकर्त्यांना लोकांना जर जेलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याच्यात तयार आहोत. ही आझादीची लढाई आहे. तुमचे नाव सांगा ना उपस्थित. माझं नाव दीपक शिंदे आहे. मी बहुजन मुक्ती पार्टीचा प्रदेशाध्यक्ष आहे, युवा प्रकोष्ठ महाराष्ट्र राज्य आणि भारत मुक्ती मोर्चाचा राज्य प्रचारक आहे. धन्यवाद.